नमस्कार मित्रांनो, ताई माई अक्का विचार करा पक्का, गणितावर मारा शिक्का. गणिताचा पेपर मित्रांनो आपला आहे पुढे 6 तारखेला. तर या गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे? गणिताचा पेपर म्हणजे डोक्याला ताप वाटतं, पण टेन्शन नका घेऊ. कारण गणिताचा पेपर समोर आला की एक गाणं येतं. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. मित्रांनो घाबरू नका, तुम्ही आता अशा प्रकारे पेपरची तयारी होईल तुमची की तुम्ही पेपरची वाट बघाल की बाबा कधी माझा पेपर येतोय आणि कधी मी सोडवतो. ओके. तर पेपर बघा, महत्वाची प्रश्नपत्रिका बघू, पण सगळ्यात अगोदर या सूचना समजून घ्या. पहिली गोष्ट, सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, गणक यंत्राचा म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. तिसरा मुद्दा आहे, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले संख्या पूर्ण गुण दर्शवतात आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचा प्रश्न क्रमांक 1 मध्ये मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जे काही लिहाल ए-बी-सी-डी तेच ग्राह्य धरलं जाईल. दुसऱ्यांदा तुम्ही काहीतरी लिहाल परत खोडून, तसं चालणार नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, हात भारी, लाद भारी, आपला प्रश्न पहिला सगळ्यात भारी. तर बघा, प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला नेहमी 4 प्रश्न दिले. पहिल्यातल्या ए मध्ये ॲक्चुअली जर बघायला गेलेत ना, तर प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, त्या पहिल्यामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. तर ए मध्ये आपल्याला काय करायचं असतं, 4 बहुपर्यायी प्रश्न असतात, 4 पैकी 4 सोडवायचे. बी मध्ये 4 1 मार्काचे प्रश्न असतात, 4 पैकी 4 सोडवायचे. हा एकूण 8 मार्काचा प्रश्न. भावांनो, इथं जर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळवायचे असेल ना, एक काम करा. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला होऊन गेलेल्या कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका घ्या, त्या सोडवा. तुमचं काम झालंच समजा. त्या तेवढ्या जरी सोडवल्या ना मित्रांनो, तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क इथं 8 पैकी 8 मार्क मिळतील. त्या 5 प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिल्यातला ए आणि बी सोडवा. 8 मार्क तुमच्या खात्यात जमा होईल. भावा, हा पहिला प्रश्न बघ किती सोपा आहे. काय बाबा, के एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 या वर्ग समीकरणाचं एक मूळ 3 आहे. तर के ची किंमत काढा. आपलं समीकरण आहे के एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. आता भावा, तुला एकच काम करायचं मित्रा, अशा प्रकारचा जर प्रश्न आला, अधिक 12 बरोबर 0 अशा प्रकारचा प्रश्न आला, तर एक मूळ 3 आहे. मग तुला एक काम करायचं, एक्सच्या जागेवर 3 लिहायचंय. एक्सचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, वजा 7 गुणिले एक्स म्हणजे 7 गुणिले 3 अधिक 12 बरोबर 0. के गुणिले 3चा वर्ग 9 वजा 7 21 अधिक 12 बरोबर 0. ओके. 9 गुणिले के 9 के वजा अधिक वजा बाकी 21 12 गेले, आपल्याकडे राहिले 9. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर 0. 9 के बरोबर वजा 9, पलीकडे गेला अधिक 9. केला म्हणायचं भावा तू इथंच थांब. या नावाला म्हणायचं तू जाऊ नको लांब. हा 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला भागिले. के बरोबर 9 एके 9. ऑप्शन ए करेक्ट आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कधी-कधी 2 मार्काला सुद्धा विचारला जातो. याच्यामध्ये आकडे बदलतील मित्रांनो. मूळ बदलल. मूळ 3 च्या ऐवजी 4 दिलं जाईल, 5 दिलं जाईल. के एक्स वर्गच्या ऐवजी के वाय वर्ग वजा 7y अधिक 12 असं दिलं जाईल. मग वायच्या जागेवर 3 लिहायचे. अशा प्रकारचं गणित तुम्हाला विचारलं जातं. या गणिताची तयारी ठेवा, कारण खूप महत्वाचं गणित आहे. पुढचा मुद्दा. बघा इथं, x अधिक 2y बरोबर 4 याचा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 आहे, तर x ची किंमत काढा. भावा, x अधिक 2y बरोबर 4 याच्यामध्ये मला y बरोबर 1 दिले. मग एकच काम करायचं. जिथं जिथं y तिथं तिथं 1 लिहायचं. x आपल्या जागेवर 2 गुणिले y च्या जागेवर 1 बरोबर 4 आपल्या जागेवर. x आपल्या जागेवर अधिक 2 1 2 बरोबर 4 आपल्या जागेवर. x ला म्हणायचं तू इथंच थांब. 4 ला म्हणायचं जाऊ नको लांब. 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. x बरोबर 4 2 गेले 2. मित्रांनो, ऑप्शन बी करेक्ट आहे. हा प्रश्न हातातला आहे. इथं तुम्हाला सांगतो, हे समीकरण बदलेल आणि या समीकरणामध्ये काहीतरी वेगळं येईल. 2x अधिक 1y बरोबर 4 असं येईल किंवा काही येईल आणि त्याच्यामध्ये y ची किंमत दिली जाईल. 1 2 3 4 काही पण दिली जाईल आणि x ची किंमत काढा असं सांगितलं जाईल. किंवा कधी-कधी उलटा होईल. x ची किंमत दिली जाईल 1 2 3 4 5 आणि y ची किंमत काढा असं म्हटलं जाईल. कसाही प्रश्न आला तरी मित्रांनो, 1 मार्क तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा. एका अंकगणिती श्रेणीत टी 7 बरोबर 4 आहे. मग टी चं सूत्र वापरा. ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. डी बरोबर वजा 4 आहे, तर ए ची किंमत काढा. आता च्या सूत्रात या किमती टाकून दे भावा. च्या जागेवर टी 7. ए ची किंमत किती बाबा माहिती नाही, तीच तर काढायची. एन वजा 1. एन किती इथं 7 घेतलंय. म्हणजे 7 वजा 1 गुणिले डी ची किंमत वजा 4 आहे. बघा इथं वजा 4 आहे. आता टी 7 ची किंमत इथं आपल्याला 4 दिली. म्हणजे ह्या 4. ए अधिक 7तून 1 गेला 6 गुणिले वजा 4. 4 आपल्या जागेवर ए 6 चौक 24 वजा आहे म्हणून वजा 24. हे वजा 24 इकडे आले अधिक 24. 4 अधिक 24 बरोबर ए.
ए बरोबर 24+4 28, ए ची किंमत 28, डी ऑप्शन करेक्ट आहे. इथं कधी कधी टी 7 बरोबर 4 आणि ए ची किंमत 28 दिली जाईल आणि डी ची किंमत काढा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. टी 7च्या ऐवजी टी 12, 13, 15, 16, 17 काही पण दिलं जाईल. प्रश्नाची नीट तयारी करा, नीट समजून घ्या. ओके. आता भावा हा प्रश्न लई वेळा येऊन गेलाय, 5-6 वेळा येऊन गेलाय. जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? तर 15 अंकाक्षरे असतात जीएसटी मध्ये. यामध्ये यावर्षी असाही प्रश्न येऊ शकतो, जीएसटीची सुरुवात कधी झाली? वस्तू व सेवा कराची सुरुवात कधीपासून झाली? मित्रांनो, 1 जुलै 2017 ही तारीख लक्षात घ्या. जीएसटीची सुरुवात म्हणजे वस्तू व सेवा कराची सुरुवात 1 जुलै 2017 पासून झाली. ओके. चला पुढे. आता हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय? हा प्रश्न पण अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलंय बी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न दिले जातील तुम्हाला. त्या 4 पैकी तुम्हाला 4ही सोडवायचे आहेत 1-1 मार्काचे. जसं हा प्रश्न आहे 17x अधिक 15y बरोबर 11 आणि दुसरा आहे 15x अधिक 17y बरोबर 21. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय? x वजा y ची किंमत काढायला सांगितलंय. मग काय करायचं? सरळ या दोन समीकरणांची वजाबाकी करायची. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. 17तून 15 गेले 2x, 15तून 17 गेले वजा 2y आणि 11तून 21 गेले वजा 10. ओके. 2, 2, 10 दोनाच्या पाड्यात येतात. इथं 2x ला 2 भाग लावला x. इथं पण बे एक्के बे म्हणून y आणि इथं बे पंचे 10 म्हणून वजा 5. x वजा y बरोबर वजा 5. मित्रांनो, इथं कधी कधी तुम्हाला x अधिक y ची किंमत विचारली जाऊ शकते. कधी x अधिक y ची विचारली जाते, कधी x वजा y ची विचारली जाते. ओके. त्यामुळे इथं तयार राहायचंय. समीकरण इथं बदलेल. या समीकरणामध्ये जर नीट ऑब्झर्वेशन केलं, x चा सहगुणक 17y ला गेलाय, y चा 15x ला आलाय. समीकरण बदलल. जसं 3x अधिक 2y बरोबर 5 आणि 2x अधिक 3y बरोबर 15. या समीकरणामध्ये तुम्हाला सांगतील x अधिक y ची किंमत काढा. मग बघा इथे पण x चा 3y ला गेलाय, y चा 2x ला आलाय. मला जर x अधिक y ची किंमत सांगितली तर समीकरणांची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 5x, 2 आणि 3 5, 5y आणि 15 आणि 5 झाले 20. सगळ्यांना 5 ने भाग जाईल. 5 एके 5, 5 एके 5, 5 चोक 20. x अधिक y बरोबर 4. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. याची तयारी ठेवायची आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. काय दिले बाबा? tn बरोबर 3n वजा 2 आहे. तर पहिले पद काढा. बाबा एकच काम करायचं. tn म्हणजे 1. पहिले पद म्हणजे 1 काढायचंय. या यांच्या जागेवर पण 1 लिहायचं. 3 गुणिले 1 वजा 2. बघा 3 एके 3 वजा 2. 3तून 2 गेला 1, संपला विषय. पहिले पद माझ्याकडे 1 आलं. जर दुसरे पद विचारलं तर t2 काढायचं. t2 बरोबर 3 गुणिले यांच्या जागेवर 2 वजा 2. 3 दुणे 6 वजा 2 किती आलं? 4. तर अशा प्रकारे तिसरं पद पण विचारलं जाऊ शकतं किंवा कधी कधी म्हटलं जाईल की पहिली 2 पदे काढा, पहिली 3 पदे काढा. हे tn बदललं जाईल. tn बरोबर 3n वजा 2 आहे. त्याच्याऐवजी tn बरोबर 4n अधिक 2 येईल. असं काही येऊ शकतं. तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा पॉईंट या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पण अतिशय सोपा आहे. जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला सांगत जाणार आहे. इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात पूर्ण आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. बघा पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला याच्यामध्ये, हा जो आहे 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 आहे. दलालीचा दर 2% आहे. तर दलालीची रक्कम काढा. बाबा या तिसऱ्या प्रश्नामध्ये दलालीची रक्कम. दलाली म्हणजे काय? बाजारभाव गुणिले. दलाली काय? बाजारभाव. बाजारभाव गुणिले किती टक्के बाबा या ठिकाणी? 2%. बाजारभाव गुणिले 2%. बाजारभाव किती? 150 आहे. गुणिले 2% म्हणजे 2 भागिले 100. 50 दुने किती? 150 दुने किती? 300. 300 भागिले 100 केला किती आलं रुपये? 3 रुपये. 3 रुपये या ठिकाणी दलाली. एवढंच करायचंय मित्रांनो. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. चौथा प्रश्न बघा. 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश. मित्रांनो, नमुना अवकाश सावकाश लिहा. पहिलं 2 लिहा आणि 2च्या पुढे 3 आणि 5 लिहा. 2च्या पुढे 3 लिहिले, 2च्या पुढे 5 लिहिले. आता परत 3 लिहा. 3च्या पुढे कोण आहे बाबा? 2 आणि 3च्या पुढे 5 लिहा. आता 5 लिहा. 5च्या पुढे 2 आणि 3 लिहा. 5च्या पुढे 2 लिहा. 5च्या पुढे 3 लिहा. नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे आलं 6. इथे तुम्हाला अंकांची पुनरावृत्ती न करता न शब्द आहे. जर न शब्द नसता अंकांची पुनरावृत्ती करून असतं तर मग तुम्ही 22, 33 आणि 55 ह्या पण संख्या घेतल्या असत्या. म्हणजे तुमचा नंबर ऑफ एस बरोबर 9 आला असतं. ह्या 6 तर आहेतच आणि प्लस या 3. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आला येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी 2 कृती पूर्ण करा बघा. जर 0-2 इथं दुसरा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दुसरा जरा नीट समजून घ्या.
प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये अ आणि आ असे दोन प्रश्न असतात. ऍक्च्युली ए आणि बी. ए मध्ये तुम्हाला कृती असतात. 3 पैकी 2 कृती पूर्ण करायच्या 4 मार्काला. बी मध्ये 5 पैकी 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात 8 मार्काला. म्हणजे हा जो तुम्हाला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए अधिक बी मिळून ए 4 आणि बी 8 एकूण 12 मार्काचा प्रश्न आहे. अतिशय मोठा प्रश्न आहे. त्यामुळे याच्याकडे नीट लक्ष द्यायचंय. याच्यामध्ये सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. जास्त अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. ओके. आता बघा इथं काय दिलंय? 0 आणि 2 ही 2x अधिक 3y अधिक k या समीकरणाची उकल आहे. याचा अर्थ x च्या जागेवर 0 लिहायचं, y च्या जागेवर 2 लिहायचं. बघा इथं दिलंय. x बरोबर किती घेणार? 0 आणि y बरोबर 2 घेणार. झाला विषय. मग आता बघा या समीकरणामध्ये 2 गुणिले x असतंय. 2 गुणिले x, x ची किंमत 0 आहे. मग 2 गुणिले 0 आणि 3 गुणिले y म्हणजे 3 गुणिले 2 आहे बरोबर k. आता 2 गुणिले 0 इथं आला 0 अधिक 6 बरोबर k. मग k बरोबर किती? 6. कारण 0 अधिक 6 किती येतं बाबा? 0 येतं. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. एकदम सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर खालील कृती करा वर्ग समीकरण तयार करण्यासाठी. मित्रांनो, वर्ग समीकरण तयार करा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. बघा, 2 मुळे एक अल्फा 2 आणि बीटा बरोबर आपण 5 म्हटलंय आणि हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. हे सूत्र बघा लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं आहे. बघा इथं बघा एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा. अल्फा 2 आहे आणि बीटा किती बाबा? 5 येते. या ठिकाणी लिहा. अधिक अल्फा गुणिले बीटा. अल्फा किती बाबा? या ठिकाणी अल्फा 2 आहे. मग अल्फाच्या जागेवर 2 आणि गुणिले बीटाची किंमत 5 दिली. एक्स वर्ग 2 अधिक 5 किती? 7 म्हणून 7x आणि बे पंचे किती? 10 म्हणून इथे 10. झालं मित्रांनो. 4 बॉक्स फिल करायचे असतात. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. पुढचा प्रश्न बघा. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता या प्रयोगाचा नमुना अवकाश त्याचबरोबर घटना ए बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी कृती पूर्ण करा. मित्रांनो लक्षात घ्या, जर 2 नाणी एकाच वेळी फेकली असता, तुम्हाला मी सांगतो सगळे नमुना अवकाश पाठ करा. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता, 3 नाणी एकाच वेळी फेकली असता, 1 नाणं फेकला असता. या पद्धतीचे नमुना अवकाश तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर 1 फासा फेकला असता नमुना अवकाश काय, 2 फासे फेकले असता नमुना अवकाश काय, हे सगळे नमुना अवकाश नीट समजून घ्या. ओके. आता बघा, 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश काय येतो? HH, HT, TH, TT असा येतो. तर आता इथं HH राहिला, HTTH आला म्हणजे TT राहिला. अशा प्रकारे लिहू शकतो. घटना काय? कमीत कमी एक छाप मिळणे. मित्रांनो, कमीत कमी एक छापा म्हणजे काय? एक छापा मिळाला पाहिजे. एकाच्या खाली 0 छापा नको. कमीत कमी एक म्हणजे एक छापा मिळाला पाहिजे आणि एकाच्या वर 2 चालतील. बरोबर? म्हणजे एकाच्या वर 2 चालतील. म्हणजे छापा 1 पण चालेल, 2 पण चालेल. पण 0 चालणार नाही. म्हणजे हा चालेल, हा चालेल, हा चालेल. म्हणजे या ठिकाणी काय? HH, HT आणि TH. ओके. दुसरा आहे एकही छाप न मिळणे. एक पण छापा कुठं नाही? TT या ठिकाणी. मग इथं मी लिहिलं TT. जर असं म्हटलं असतं एकही काटा न मिळणे, तर इथं आपल्याकडे HH कळालं असतं. असं म्हटलं असतं एक छापा मिळणे, एक छापा मिळणे. फक्त एक छापा पाहिजे बरं का. इथं कमीत कमी शब्द नसता. तिथं त्यांनी म्हटलं असतं की बाबा फक्त एक छापा मिळणे. मग फक्त एक छापा मिळणे हे 2 आले असते. आणि कमीत कमी एक छापा मिळणे असतं, तर या ठिकाणी हे 3 आले असते. ओके. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यात नंतरचा दुसरा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. ओके. याच्यामध्ये आता मी तुम्हाला काही एक्सप्लेन करत नाहीये. ह्या प्रश्नपत्रिकेला ऑलरेडी आपण सोडवून बघितलेलं आहे. मी तुम्हाला फक्त आता याच्यामध्ये या प्रश्नपत्रिकेतले इम्पॉर्टंट प्रश्न कुठले आणि याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले प्रश्न इथे येऊ शकतात ते तुम्हाला सांगतो. याच्या आधी 1 मार्काच्या प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला मी जे 1 मार्काचे जे मागे मी प्रश्न बघितले होते, त्याच्यामध्ये आणखी 2-3 गोष्टी राहून गेल्या. पहिली गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये काय येऊ शकतं? dx आणि dy च्या किमती दिल्या जातील आणि x आणि y च्या किमती काढा, असा प्रश्न दिला जाऊ शकतो. दुसरा एक प्रश्न तुम्हाला आहे, निश्चयकाची किंमत काढा. या प्रश्नाची पण तयारी करा. या प्रकारचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न आहे, दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखा. हा प्रश्न पण 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. चौथा मुद्दा मित्रांनो, वर्ग समीकरणाला सामान्य रूपात लिहा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एबीसीच्या किमती काढा. हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा विवेचकाची किंमत काढा म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. हा प्रश्न पण या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हे काही प्रश्न आहेत, हे जरा नीट समजून घ्या. 1 मार्काला हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ओके. चला आता पुढे जाऊयात. पुढे बघा, आता 2 मार्काच्या प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न आहे. हा प्रश्न पहिल्या प्रकरणातला आहे. इथे तुम्हाला फक्त समीकरण तयार करायचे. म्हणजे हा आयत आहे आणि आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून आपण म्हटलं बाबा 4x वजा y म्हणजे या ठिकाणी बघा, ही CD आणि ही AB
या दोन बाजू पण या ठिकाणी एकरूप असणार, सीडी आणि एबी. जसं की ही सीडी आणि एबी या दोन बाजू एकरूप असणार, सीडी बरोबर एबी. ओके. सीडी किती आहे बाबा? 4x वजा y आणि एबी किती? 2x अधिक y अधिक 8 आहे. आता समीकरण या स्वरूपात लिहायचंय, ax अधिक by अधिक बरोबर c. मग 4x ला इथंच ठेवू. हा 2x अधिक इकडे आले वजा 2x वजा y आपल्या जागेवर अधिक y इकडे आले वजा y आणि बरोबर 8. 4तून 2 गेले 2 म्हणून 2x वजा वजा अधिक y आणि y 2y बरोबर 8. आता बघा बे एक्के बे वजा बे एक्के बे आणि बे चौक 8 x वजा y बरोबर 4 आलं. त्याचप्रमाणे इथे बघा, इथं काय असणार आहे, एडी बरोबर आपल्याकडं बीसी आहे, म्हणजे बीसी बरोबर एडी आहे. बरोबर, बीसी आणि एडी ह्या दोन बाजू पण सारख्या आहेत. आता बीसी किती? x अधिक 4 आहे आणि बरोबर एडी किती? 2y. आता 2y ला इकडे घेऊ, x अधिक 2y इकडे आले वजा 2y. 4 अधिक हे पलीकडे गेले वजा 4, म्हणजे हे असं समीकरण तयार होईल. अशी दोन समीकरणं फक्त तयार करायची होती, बाकी काय नाही. पुढचा प्रश्न येतो मित्रांनो, वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 100% येतो, या वर्षी सुद्धा येईल. वर्ग समीकरण बदलेल पण अवयव पद्धतीने सोडवा मित्रांनो, तयारी करा. त्याच्यानंतर हा प्रश्न 19वे पद काढा. दिलेल्या संकगणिती श्रेणीचे 19वे पद, कधी कधी टीएन काढा येईल, कधी कधी 20वे पद, 30वे पद, 40वे पद. अंकगणिती श्रेणी बदलेल, परंतु या प्रकारचा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. चौथा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलाय, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे, या घटनेची संभाव्यता काढा. तर हा संभाव्यता मधला प्रश्न आहे मित्रांनो. संभाव्यता मधला प्रश्न 2 मार्काला आला तर तुमच्या हातातले मार्क आहेत, हे मार्क अजिबात सोडायचे नाहीत. ओके, संभाव्यता प्रकरणाची तयारी करा. आणि याच्यातला हा जो 5वा प्रश्न आहे, याच्यात तुम्हाला काय सांगितलं होतं, की याच्यात सांगितलेलं आहे वरच्या मर्यादेपेक्षा संचित वारंवारता सारणी तयार करा. मित्रांनो इथं कधी कधी सरळ पद्धतीने मध्य काढा असा प्रश्न येऊ शकतो. 2 मार्काला जर सांख्यिकी मधला आला तर सरळ पद्धतीने मध्य काढा, किंवा तुम्हाला इथं अशा प्रकारे तुम्हाला संचित वारंवारता सारणी तयार करा. आता संचित वारंवारता सारणी जर तयार करायची, संचित वारंवारतापेक्षा कमी, इथं लिहा संचित वारंवारतापेक्षा कमी. ती करण्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे मित्रांनो, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. पहिले 150 लिहायचे हे, नंतर 150 अधिक हे 500, 150 अधिक 500 किती झाले बाबा? 600. 150 अधिक 500 आपल्याकडे झालेले 600. या ठिकाणी लिहा 150 अधिक 500 बरोबर 650 येते. नंतर हे 650 लिहायचे, 650 अधिक 300 ते केलं की 950 येतील. नंतर 950 लिहायचे, 950 अधिक हे 50 बरोबर किती झाले बाबा? 1000. तर ही संचित वारंवारता अशा सारणी अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकताय. सोपा विषय. आता मी गणित काय एक्सप्लेन करत नाही. आज संध्याकाळी 7 वाजता मित्रांनो आपण लेक्चर घेणार आहोत. 7 वाजता 7 PM 7 वाजता एकदम डिटेलमध्ये रिव्हिजन मित्रांनो. पहिले 3 प्रकरण, प्रकरण पहिलं, दुसरं, तिसरं, या 3 प्रकरणावर संध्याकाळी 7 वाजता रिव्हिजन आहे. तुम्ही अटेंड करा. ओके. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी इथं सरळ पद्धतीने मध्य काढायला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा 3 मार्काला मित्रांनो 3 मार्काची तयारी करायची असेल तर मी आता तुम्हाला प्रश्न कुठले आले ते सांगतो. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो 3 मार्कांच्या तयारीसाठी काय करा. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला पहिल्या प्रकरणातला आलेख, आलेख एखादा 3 मार्काला येऊ शकतो. दुसरी गोष्ट क्रेमरची पद्धत, क्रेमरची पद्धत 3 मार्काला येऊ शकतो. तिसरा मुद्दा सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. आणि चौथा मुद्दा परताव्याचा दर, परताव्याचा दर अतिशय सोपा आहे. आणि 5वा मुद्दा सांख्यिकीची तयारी करा. सांख्यिकी जे प्रकरण आहे त्याची चांगली तयारी करा. एवढ्या गोष्टी जरी केल्या, आलेख पद्धतीने कसं आलेख पद्धत जी आहे ती बघून घ्या. क्रेमरची पद्धत, सूत्र पद्धत, परताव्याचा दर आणि सांख्यिकी यातले जर प्रश्न केले, आणि त्याचबरोबर संभाव्यतेचे प्रश्न पण सोपे असतात. संभाव्यताची जर तयारी केली, एवढं जरी केलं तरी तुम्हाला इथं 3 आणि 3 9 मार्क पडतील. बघा जसं इथं सांख्यिकी मधला प्रश्न आला, मी सांगितलंय तुम्हाला सांख्यिकी करा, इथे तुम्हाला बहुलक काढायचं आहे. बरोबर. दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा, तुमचा हा चला या दोघांपैकी तुम्हाला एकच सोडवायचा. चला तुम्ही हा सोडवला सांख्यिकीतला प्रश्न. दुसरी गोष्ट बघा, पुढचा इथं 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 जो प्रश्न आलाय तो रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत आहे. आकडा बदलून हा प्रश्न आला होता. इथे बघा, आता इथे तुम्हाला मी म्हटलं सूत्राचा उपयोग करून समीकरण सोडवा. त्याच्यानंतर या ठिकाणी इथे तुम्हाला आलेला आहे क्रेमरची पद्धत. 2 पद्धती 100% असतात. त्यामुळे दोघांची तयारी केली ना तुम्हाला 6 मार्क मिळाले. बाकी काय करायची गरज नाही. आणि याचा परताव्याचा दर पण सांगितलाय, तो पण आला. परताव्याचा दर करा, तिथं तुम्हाला 3 मार्क मिळतील. एकच सोडवायचंय तर तुम्हाला हे तिन्ही येतील. आणि इथे बघा संभाव्यता मधला प्रश्न पण असतो, तो सोपा असतो. त्याची तयारी करा, चांगले मार्क मिळून जातील. ओके. चौथ्या प्रश्नाच्या तयारीसाठी मी तुम्हाला काय सांगतो, चौथा जो प्रश्न आहे त्याच्या तयारीसाठी तुम्ही एक काम करा. प्रकरण पहिलं, दुसरं, तिसरं आणि 6वं या 4 प्रकरणांमधलेच प्रश्न शक्यतो तुम्हाला येतात. किती मार्काला? 4 मार्काला. त्याच्यामुळे पहिल्या प्रकरणातला आलेख आणि शाब्दिक गणित, दुसऱ्या प्रकरणातला शाब्दिक गणित, पहिल्या प्रकरणातला सराव संच 1.4 करा, त्याच्यातला येऊ शकतो. तिसरं अंकगणिती श्रेणी मधला एखादा प्रश्न येऊ शकतो.
आणि 6वं जे तुमचं प्रकरण आहे सांख्यिकी नीट करा. सांख्यिकी मधला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आयता लेख किंवा वारंवारता बहुभुज काढा किंवा तुम्हाला मध्य, मध्यक, बहुलक काढा. अशा प्रकारचे प्रश्न 4 मार्काला येतील. आता हा बघा पहिला जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुमचा वर्ग समीकरणे मधला होता. बघा इथं वारंवारता बहुभुज आला. हा प्रश्न तुमच्या 4 मार्काचा हातातला आहे. इथं 4 मार्क आरामात तुम्हाला पडतील. त्याच्यानंतर इथे बघा हा जो प्रश्न आहे तुमचा अंकगणिती श्रेणी प्रकरणातला आहे. ओके. आणि इथं 3 मार्काला मी तुम्हाला म्हटलं होतं, हे बघा सांख्यिकी मधला प्रश्न आला, संपला विषय. आणि इथं आलेख काढा आला प्रश्न झाला. इथे आलेख काढायचा प्रश्न आला. तर या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला येतात. याच्यातला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न जर आला तर इथे तुम्हाला हातातले मार्क आहेत. इथं आलेख काढायचा आणि आलेख काढल्यानंतर तयार झालेला त्रिकोण कुठला आहे तो बघायचा आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची ही प्रश्नपत्रिका असू शकते या वर्षीची. आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल आणि अशा तुम्हाला गणिताच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, गणिताच्या नोट्स हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नोट्सची लिंक दिली मित्रांनो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गणिताच्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करून घ्या. गणिताच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आज संध्याकाळी मित्रांनो 7 वाजता 7 वाजता लाईव्ह आहे. 7 वाजता अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकरण पहिलं, दुसरं आणि तिसरं. जवळपास 3 ते 3.5 तास 3.5 तासाचं लेक्चर असणार आहे मॅडम सरांनो, मित्रांनो. 3.5 तास वही पेन घेऊन बसा. 3.5 तासाच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप जबरदस्त पहिल्या 3 प्रकरणाची तुमची पूर्ण तयारी होणार आहे आणि उद्या सकाळी पुढची 3 प्रकरणं असणार आहे. ओके. त्याच्यामुळे संध्याकाळी 7:30 वाजता सगळ्यांनी वेळेवरती जॉईन व्हायचं आहे. तर आजच्या चर्चेत मित्रांनो इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.